एकटी तू एकटा मी ना घेतले. नमस्कार मंडळी, मी आनंद इंगळे. नमस्कार, मी श्रुती जो. हाय, मी संदीप पाटील. नमस्कार, माझं नाव गणेश रेवडेकर. नमस्कार, मी नितीन जाधव. हाय, मी तेजश्री प्रधान. हाय, मी प्राची मते. नमस्कार, मी श्रीला तांबे. नमस्कार, माझं नाव मयूर खांडे. हाय, मी आशुतोष कुलकर्णी. हाय, मी संपदा जोगेकर कुलकर्णी. नमस्कार, मी प्रशांत ठाकरे. शिरीष जोशी. हाय, मी केतन करंडे. जरासा ब्रेक आहे, ब्रेक मध्ये तुमच्याशी बोलून घेऊया. ब्रेकअप के बाद हा अल्बम मी ऐकला आणि मी खूप 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 खुश झाले होते, कारण नवीन लोकांची टीम आणि एक असा वेगळा अल्बम. स्पेशली ते गाणं ब्रेकअप के बाद मला खूप जास्त आवडलं. काय मित्रांनो, आयुष्यात ब्रेक खूप महत्वाचा असतो आणि एक ब्रेक तुम्हाला कुठून कुठल्या नेऊन ठेवतो आणि त्या ब्रेकचा आपण कसा वापर करून घेतो हे पण फार महत्वाचं असतं. बघा, म्हणजे शाळा संपल्यावर आपल्याला ब्रेक मिळतो, त्याच्यानंतर आपलं कॉलेज संपल्यावर आपल्याला ब्रेक मिळतो, त्याच्यानंतर आपलं करिअर सुरू होतं आणि ह्या करिअरमध्ये ब्रेकअप फार महत्वाचं असतं. का जास्त ब्रेक जास्त हॅमर होतोय का तुमच्यावर? अहो, कारणच तसं आहे. मी आताच एक नवीन अल्बम आहे ब्रेकअप म्हणून, प्रतिम. हे बँडचं नाव आहे आणि ब्रेकअप के बाद हे अल्बमचं नाव आहे. त्याच्यामधली 3 गाणी ऐकली. एक ब्रेकअप के बाद आणि स्कूल जाने दो आणि एक अभंग मॉडर्न स्टाईल. ब्रेकअप के बाद हा जो अल्बम आहे तो मध्यंतरी एका दौऱ्यामध्ये सुद्धा ऐकला होता. युट्यूबवर सुद्धा खूप फेमस झालेला आहे. से हे जे 3 मित्र आहेत, समीर, अभिषेक आणि यो, या तिघांनी पण हे ब्रेकअप के बाद हा जो अल्बम आहे तो तयार केलेला आहे. बेसिकली मला या अल्बममधलं वेगळेपण असं वाटलं की उत्तम पद्धतीचं फ्युजन या मंडळींनी या सगळ्या अल्बममध्ये वापरलेलं आहे. यांनी हा जो काही अल्बम केलेला आहे ब्रेकअप के बाद, ताबडतोब मला ते गाणं क्लिक होईल असं वाटलं. पहिलं तर खूप छान वाटलं की मराठीमध्ये एक नवीन बँड इंट्रोड्यूस पण आपल्या तरुणांसाठी. ऍक्च्युली मला माझ्या मित्राने दिलं हे गाणं आणि खूप उत्तम गाणं आहे. मला खूप आवडलेलं आहे हे गाणं. ब्रेकअप के बाद अल्बम फार आवडलं. एक वेगळ्या टाईपचं म्युझिक, रॉक म्युझिक मराठीमध्ये ऐकायला मिळालं. मी ब्रेकअप के बाद या अल्बमची सगळी गाणी ऐकली आणि खूप छान आहे सगळीच गाणी. सगळ्यात आधी से च्या समीर, अभिषेक आणि यो या तिघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यातली विशेष मला आवडलेली गाणी म्हणजे बॅक टू स्कूल आणि सगळ्यात आवडलेले म्हणजे ब्रेकअप के बाद. तरुणांचं गाणं असं नाव देऊन गाणं बोजड करण्याचा कुठेही प्रयत्न नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे जे शब्द आहेत, ते जे काही लिहिलंय गाणं ते म्हणजे अफलातून आहे. ब्रेकअप के बाद हे गाणं ऐकलं, फारच सुरेख गाणं आहे, फारच सुरेख आहे, फार मजा आहे. नकार दिल्यानंतरचे रडणारे अभिनेते मी पाहिले, पण आता ही तरुण मुलं ब्रेकअप झाल्यावर त्या सिच्युएशनवर पण छान गाणं लिहितात. हे गाणं ऐकल्यावर मला असं खूप भारी वाटलं, कारण माझ्या वयाचं असं काहीतरी या विषयावर मांडणारं कोणीच नव्हतं आणि ते सुद्धा मराठीत पहिल्यांदाच एक बँड येतोय से नावाचा, त्यामुळे खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी. आणि माझे ऑलमोस्ट सगळे मित्रमैत्रिणी हे गाणं आहे. मी से बँडची खूप मस्त फॅन आहे. मला त्यांचं ब्रेकअप के बाद गाणं तर खूपच आवडतं. दॅट रिप्रेझेंट्स आवर जनरेशन. ब्रेकअप के बाद अल्बम मधलं ब्रेकअप के बाद हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं आणि त्यावेळेला मी इतका वेडा झालो त्या गाण्याचा की मी घरी गेलो, त्याची सीडी बनवली आणि मी ती सीडी बनवून माझ्या 5.1 सिस्टीमवर ते जवळजवळ 10-12 वेळा ऐकलं. खूप वेगळा फील दिला मला या गाण्याने. कुठल्याही मूडमध्ये असताना जर ही गाणी ऐकली तर नक्की रिफ्रेश होऊ की या गाण्यामध्ये एक छान फील, त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारे वल्गॅरिटी नाहीये. मी त्याच बँडचं बॅक टू स्कूल ऐकलं आणि परत एकदा त्या बँडने मला वेडं करण्यात ते सक्सेसफुल झाले. कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीतरी ब्रेकअप हा होतोच असं मला वाटतं. ऐकलं आम्ही गाणं, खूपच छान, युनिक आणि डिफरंट आहे. गाणं खूप क्यूट आहे आणि मजा आली ऐकायला. एकदम कॉन्व्हर्सेशन्स आणि गाणं दोन्ही एकत्र फार छान दिले. स्पेशली तरुणाईच्या मनाला खूप भिडेल असं गाणं आहे हे, कारण की सगळं सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेलं असतं. हे जे ब्रेकअप के बाद जे गाणं आहे ते सुद्धा खूप फेमस होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये ते वाजेल आणि प्रत्येक कॅन्टीनमध्ये मुलं मुली हे गाणं म्हणतील. त्यांचं फक्त ब्रेकअप न होता त्यांनी हे गाणं म्हणावं सुद्धा माझी एक प्रार्थना आहे. कॉलेजच्या आठवणी, ब्रेक, परत मिळणं, परत ते सगळं सुरू होणं, या सगळ्या गोड आठवणी तुम्हाला ब्रेकअप खूप मजा करून देईल.
कारण खूप आपण सगळं एक ब्रेकअप आपल्या आयुष्यात झालेला असतो आणि त्याचं इतकं करेक्ट त्यांनी लिहिलंय, ते बसवलंय खूप छान. गाणं इमिजिएट तोंडात बसतं. प्रत्येक अपयशानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये येणाऱ्या भावना गाण्यातून व्यक्त होतात. खूपच आवडलंय. चाबूक गाणं आहे. प्रेम वेडे खूप असतात की जे असली गाणी ऐकतील. मला खूप मजा आली. ब्रेकअप के बाद जे गाणं आहे ते प्रत्येक यंगस्टरला कुठे ना कुठेतरी तो एकदा तरी आयुष्यात त्याचं रिलेट करेल. मीही केलं, माझ्या कलिगनेही केलं, माझ्या फ्रेंड्सनीही केलं. एकदम क्रिएटिव्ह कल्पना आहे. त्यांची सगळी गाणी मी ऐकली. ब्रेकअप के बाद, बॅक टू स्कूल, रोमिओ जुलियट, ही सगळी गाणी आजच्या तरुणांना खूप आपलेसे वाटणारे विषय आणि त्यांची एकदम सोप्या शब्दात खूप कॅची पद्धतीने केलेली मांडणी हे या अल्बमचं सेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ब्रेकअप के बाद हे गाणं मी असं अचानक शूटिंगच्या सेटवर ऐकलं आणि मग वेड्यासारखं पुन्हा पुन्हा ते मी गाणं ऐकलं. मला हा अल्बम खूप आवडला. त्याचा से जो आहे की तुम्हाला जे वाटतं ते जस्ट बोला, तुम्ही व्यक्त व्हा, आणि ते जास्त मला आवडलं. आणि हे गाणं ऐकल्यावर मला असं झालं की अरे चायला आपण हे असंच वागत असतो ब्रेकअप नंतर, पण हे शब्दात लिहून त्याच्यावर छान अल्बम करून हे सगळ्यांसमोर आणलं जाते. खूप छान आयडिया ही. कॉम्पोजिशन्स अमेझिंग. एकंदरीत गाण्यांच्या चाली, त्यांचे लिरिक्स सगळं अप्रतिम आणि ते इतकं लाईव्हली आणि इतकं आमच्या म्हणजे आताच्या जनरेशनसाठी आहेत की देर आर नो वर्ड्स. आय एम अ क्रेझी फॅन ऑफ ब्रेकअप के बाद आणि ब्रेकअप के बाद अल्बम. स्कूल जाने दो मध्ये खरंच मी स्वतः माझ्या शाळेशी खूप अटॅच्ड होते. मला ते गाणं खूप घुसलं डायरेक्ट. आणि इफ आय गेट मॅरिड, मला बेबी झालं तर मी त्याला जुन्या अभंगाच्या ऐवजी हे अभंग ऐकले. कॅची आहेत, रिदम आहे, बीट आहे. मराठीमध्ये असं कोणीतरी मुलं करतायत तर मला वाटतं आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट युथला खूप आवडेल अशी गाणी आहेत, तर माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिघांनाही माझ्याकडनं त्यांच्या अल्बमसाठी भरपूर शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. फक्त एकच माझी रिक्वेस्ट आहे की त्यातल्या ज्या शिव्या आहेत त्या काढू नका. तर आय विश देम ऑल द व्हेरी बेस्ट. ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद माझ्या मनापासून शुभेच्छा. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या या अल्बमसाठी आणि पुढे येणाऱ्या त्यांच्या सगळ्या अल्बमसाठी माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. असंच चांगलं काम मराठीमध्ये करत राहा. त्यातल्या शिव्या कट करू नका खरंच, कारण की कट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत समाजात, त्या कट करा, ज्या कट झाल्या पाहिजे. सर्व टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सेला खूप खूप हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट ऑफ लक. समीर, अभिषेक आणि यो या तिघांनाही बेस्ट ऑफ लक द्यायचंय. आणि तुम्हाला अशाच वियर्ड, वॅकी, छान आपल्या वयाच्या मुलांसारख्या ज्या कल्पना सुचतील त्या छान शब्दांमध्ये तुम्ही सगळ्यांसमोर आणा, यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक द्यायचं. अँड सी बँडला माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा. अशी छान छान गाणी बनवत राहा. ऑल द बेस्ट. से तुम्हाला तिघांनाही ऑल द बेस्ट. ब्रेकअप के बाद या अल्बम्सला माझ्याकडून ऑल द बेस्ट. भेटूया ब्रेकअप के बाद. थँक्यू. आणि वन्स अगेन शिव्या काढू नका प्लीज. त्याच्यामध्ये बीट नाही ऐकायचंय मला. त्या शिव्या तशाच राहा प्लीज. ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद. एकटी तू एकटा मी, ना घेतले कोणी समजुनी. ठीक वाटे जग सारे, जेव्हा येती साऱ्या आठवणी. तरी तुला पाहतो मी पुन्हा पुन्हा माझ्या मनी. ब्रेकअप के बाद.